नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. नमस्कार. चला आज एका साध्या पण खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या गोष्टीबद्दल बोलूया. ही गोष्ट आहे त्या ओझ्याची, जी आपण अनेकदा नकळतपणे आपल्यासोबत घेऊन फिरत असतो. कधी झालंय का असं आपल्यासोबत की एखादी आठवण, एखादी चिंता किंवा एखादं दुःख आपण त्याला इतकं घट्ट धरून ठेवलंय की आता ते आपल्यापासून वेगळं होऊच शकत नाहीये. चला तर मग याच विचारासोबत आजच्या कथेत प्रवेश करूया. कल्पना करा, एक मोठं सभागृह आहे. समोर शेकडो विद्यार्थी बसलेत, ज्यांच्या डोळ्यांत उत्सुकता आहे, मनात थोडे प्रश्न आहेत आणि चेहऱ्यावर थोडासा ताण. आणि त्यांच्यासमोर एक प्राध्यापिका उभ्या आहेत, ज्या आज आयुष्यातल्या एका खूप मोठ्या विषयावर बोलणार होत्या, ताणतणाव. आणि मग त्या काय करतात? त्या हळूच टेबलावरचा एक साधा पाण्याचा कप उचलतात. विद्यार्थ्यांना वाटलं आता तोच जुना नेहमीचा प्रश्न येणार, कप अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे. पण आज काहीतरी वेगळं घडणार होतं. पण नाही, त्या शांतपणे हसल्या आणि एक असा प्रश्न विचारला ज्याची कुणीच अपेक्षा केली नव्हती. त्या म्हणाल्या, हा कप किती जड आहे? सभागृहात क्षणभर शांतता पसरली. प्रश्न साधा होता, पण त्यामागे एक खूप मोठं उत्तर दडलेलं होतं. मग काय, लगेचच वर्गातून उत्तरं यायला लागली. एक जण ओरडला, 100 ग्राम. दुसरा म्हणाला, नाही 200 ग्राम तरी असेल. तर काही जणांना वाटलं की तो कप तर अगदीच हलका आहे. प्रत्येकाचं आपापलं उत्तर होतं. प्राध्यापिकेने सगळ्यांची उत्तरं शांतपणे ऐकून घेतली आणि मग त्या म्हणाल्या, ठीक आहे, तुमची उत्तरं चुकीची नाहीयेत, पण ती खरी उत्तरं सुद्धा नाहीयेत. आता विद्यार्थ्यांची उत्सुकता आणखीनच वाढली. मग खरं उत्तर काय होतं? मग त्या समजावून सांगू लागल्या, बघा, जर मी हा कप फक्त 1 मिनिट धरला तर काहीच नाही, काहीच वाटणार नाही. पण जर मी तो 1 तास तसाच धरून ठेवला तर माझा हात दुखायला लागेल. आणि विचार करा, जर मी तो संपूर्ण दिवसभर उचलून ठेवला तर माझा हात सुन्न पडेल, कदाचित निकामीसुद्धा हो. आणि इथेच सगळ्यात मोठा मुद्दा होता. त्या म्हणाल्या, कप तोच आहे, त्याचं वजन तेवढंच आहे, 1 ग्रॅम नाही वाढलेलं नाही. सगळा खेळ कशाचा आहे माहितीये? तो किती वेळ धरून ठेवतो याचा. आणि इथेच आयुष्याचा खरा धडा सुरू होतो. आणि मग त्यांनी त्या साध्या पाण्याच्या कपाला थेट आपल्या आयुष्याशी जोडलं. त्या म्हणाल्या, आपल्या आयुष्यातल्या चिंता, अपयशाची भीती आणि मी कुठे कमी पडतोय ही भावना, हे सगळे त्या पाण्याच्या कपासारखेच आहेत. हे अगदी तसंच आहे. जर आपण एखादी चिंता मनात क्षणभर आणली तर ठीक आहे, फार काही नाही वाटत. पण तोच विचार, तीच चिंता दिवसभर डोक्यात राहिली तर मग मात्र मन दुखायला लागतं. आणि विचार करा, जर हेच ओझं आपण महिनोन्महिने, वर्षानुवर्षे घेऊन फिरलो तर आपला आत्माच थकून जातो, आपण आतून गोठून जातो. आणि मग काय होतं? मग काम करायची शक्तीच राहत नाही, नवीन स्वप्न बघायची हिंमतच होत नाही. आपण फक्त एका जागी अडकून पडतो, त्या न दिसणाऱ्या ओझ्याखाली दबून जातो. हे ऐकताना काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात नक्कीच पाणी आलं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी एक सल्ला दिला. तो कप जो आपल्याला सतत सांगत असतो की सगळी चूक माझीच आहे, तो कप तर अजिबात विचार न करता ताबडतोब खाली ठेवायचा. फक्त 3 साधे शब्द, पण त्यात आयुष्य बदलण्याची ताकद आहे. तो कप खाली ठेवा. तर मग या सगळ्यातून आपल्याला शिकायला काय मिळतं? आयुष्याचा धडा खरं तर खूप सोपा आहे. काही गोष्टी मुळातच जड नसतात, आपण त्यांना इतका वेळ घट्ट धरून ठेवतो की त्यांचं ओझं आपल्याला असह्य वाटायला लागतं. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या आयुष्यातला असा कोणता कप आहे, कोणती चिंता आहे, कोणतं ओझं आहे, जे आज आपण खाली ठेवणार आहोत? यावर विचार नक्की करूया. मित्रांनो, दिवा अंधार दूर करतो, तर ज्ञान हे अज्ञान दूर करतं. ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करून ज्ञानाचा उजेड पसरवा. विज्डम प्रवाह ज्ञानधारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.